नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे. साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या सदरामध्ये आपण चर्चा करतोय 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2025 या सप्ताहातील चालू घडामोडी. रोहित शर्माने एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारून इतिहास रचला. रांची येथे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा रोहित शर्मा 352 षटकारांसह एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आणि त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या 351 षटकारांना मागे टाकले. 38 वर्षीय हिटमॅनने 278 एकदिवसीय सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला, जो आफ्रिदीपेक्षा 128 कमी आहे, ज्यामुळे त्याची स्फोटक फलंदाजी आणि उल्लेखनीय कार्यक्षमता दिसून येते. या सामन्यात रोहितने त्याचे 60वे एकदिवसीय अर्धशतकही झळकावले आणि क्रिकेट इतिहासातील सर्वात विध्वंसक आणि सातत्यपूर्ण मर्यादित षटकांच्या फलंदाजांपैकी एक म्हणून त्याचा वारसा आणखीन मजबूत केला. व्हाईस ऍडमिरल संजय साधू यांनी युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारला. व्हाईस ऍडमिरल संजय साधू AVSM NM यांनी 28 नोव्हेंबर 2025 रोजी व्हाईस ऍडमिरल राजाराम स्वामीनाथन यांच्या जागी युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण CWP&A नियंत्रक पदभार म्हणून स्वीकारला. 1987 मध्ये नियुक्त झालेल्या त्यांना युद्धनौकेचे ऑपरेशन्स डिझाईन आणि नौदल आधुनिकीकरणाचा व्यापक अनुभव आहे, ज्यामध्ये INS विक्रमादित्य इंडक्शन मधील प्रमुख भूमिका, प्रमुख नौदल डॉकयार्डचे नेतृत्व आणि आण्विक पाणबुडी प्रकल्पांचे निरीक्षण यांचा समावेश आहे. अतिविशिष्ट सेवा पदक आणि नौसेना पदकांनी सन्मानित त्यांचे नेतृत्व भारताच्या स्वदेशी नौदल उत्पादन आणि आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी सज्ज आहे. 2025 ते 2029 कालावधीसाठी भारताची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड. शिक्षण, संस्कृती, विज्ञान आणि संप्रेषण क्षेत्रात भारताचे जागतिक नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित करून 2025 ते 2029 या कालावधीसाठी युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर भारताची पुन्हा निवड झाली आहे. कार्यकारी मंडळ युनेस्कोच्या धोरण, कार्यक्रम आणि बजेटचे निरीक्षण करते आणि भारताची उपस्थिती डिजिटल शिक्षण, वारसा जतन, वैज्ञानिक सहकार्य आणि माध्यम स्वातंत्र्यावर त्याचा प्रभाव मजबूत करते. ही पुनर्निवडणूक भारताच्या समावेशक मानव केंद्रित विकास मॉडेलवरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे आणि MGIP, भारतीय वारसा स्थळांची मान्यता आणि आंतरसांस्कृतिक संवाद आणि दक्षिण दक्षिण सहकार्य यासारख्या सतत योगदानांना समर्थन देते. लोकसभेने केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 मंजूर केले. लोकसभेने तंबाखू, सिगरेट आणि पान मसाल्यावरील GST भरपाई उपकराची जागा घेत केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 आणि आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 मंजूर केले. नवीन नियमानुसार उच्च उत्पादन शुल्क प्रति 1000 सिगरेट 5,000 ते 11,000 रुपये, अनिर्मित तंबाखूवर 60 ते 70%, निकोटीन उत्पादनावर 100% आणि आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी समर्पित उपकर कायम ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे मार्च 2026 मध्ये उपकर टप्प्याटप्प्याने संपल्यानंतर महसूल सातत्य, वित्तीय शिस्त आणि लक्षित सामाजिक खर्च सुनिश्चित होईल. संचार साथी ऍपची अनिवार्य प्री इन्स्टॉलेशन सरकारने मागे घेतली. गोपनीयता आणि उद्योगांच्या चिंता लक्षात घेऊन भारत सरकारने स्मार्टफोन निर्मात्यांना संचार साथी ऍप प्री इन्स्टॉल करण्याची आवश्यकता असलेला आदेश मागे घेतलाय. मोबाईल चोरी, सिम फसवणूक आणि आधुनिक कनेक्शनचा सामना करण्यासाठी 2025 मध्ये लॉन्च केलेले हे ऍप ऐच्छिक आहे. आतापर्यंत 1.5 कोटीहून अधिक डाउनलोड झाले आहेत.
रोलबॅकमुळे वापरकर्त्यांची निवड, उद्योगातील लवचिकता सुनिश्चित होते आणि सायबर सुरक्षा जागरूकता वाढत असताना डिजिटल गोपनीयता मजबूत होते. भारत टॅक्सीची दिल्ली आणि गुजरातमध्ये चाचणी सुरू. भारत टॅक्सी ड्रायव्हरच्या मालकीचे सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्मने सहकार से समृद्धी उपक्रमांतर्गत दिल्ली आणि गुजरातमध्ये पायलट ऑपरेशन सुरू केले आहेत. सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह द्वारे संचालित हे कंपनी शून्य कमिशन, कोणतेही अतिरिक्त मूल्य निर्धारण आणि ड्रायव्हर मालकी देते, ज्यामुळे सारथींना पूर्ण भागधारकांचे अधिकार मिळतात. डिजी लॉकर आणि उमंग यांच्याशी एकत्रितपणे हे पारदर्शक भाडे, चांगले व्यवहार, उत्पन्न आणि उबर आणि ओलाला लोकांसाठी प्रथम पर्याय प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते. डिसेंबर 2025 पर्यंत राष्ट्रीय स्तरावर त्यांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. आर्मंड डुप्लॅन्टिस आणि सिडनी मॅकलिफ्लिन लेवॉन यांना 2025चा जागतिक खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अपराजित हंगाम आणि विक्रमी कामगिरीनंतर 2025च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स अवॉर्ड्समध्ये आमंड डुप्लॅन्टिस आणि सिडनी मॅकलॉफ्लिन लेवॉन यांना वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आले. डुप्लॅन्टिसने 6.30 मीटर अंतर करून पोल वॉल्ट इतिहास रचला आणि मॅकलॉफ्लिन लेवॉनने 400 मीटर अंतर 47.78 सेकंद धावले. खेळाची विविधता, उत्कृष्टता आणि वाढत्या जागतिक प्रभावांवर प्रकाश टाकून जागतिक प्रतिभांचा गौरव करण्यासाठी अतिरिक्त पुरस्कार देण्यात आले. इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये आर्चरी प्रीमियर लीगने मोठा विजय मिळवला. नवी दिल्ली येथे झालेल्या उद्घाटन हंगामानंतर आर्चरी प्रीमियर लीग APL ने इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये इमर्जिंग प्रोफेशनल स्पोर्ट्स इव्हेंट ऑफ द इयर जिंकला, ज्यामुळे भारतातील पहिली व्यावसायिक फ्रँचायझी आधारित आर्चरी लीग म्हणून तिचा उदय अधोरेखित केला. 6 संघ, लिंग संतुलित पथके आणि वेगवान प्रेक्षकांना अनुकूल स्वरूप असलेल्या APLने तिरंदाजीचे यशस्वीरित्या आधुनिकीकरण केले आहे, चाहत्यांची गर्दी वाढवली आहे आणि भारतातील व्यावसायिक खेळांसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित केलेला आहे. भारतीय नौदल दिन 2025 ऑपरेशन ट्रायडंट सागरी सामर्थ्य आणि स्वदेशी संरक्षण क्षमतांचा सन्मान. भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर 2025 भारतीय नौदलाच्या धैर्याचा आणि धोरणात्मक उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जाणारा या वर्षीचा विषय लढाईसाठी सज्ज, एकसंध, आत्मनिर्भर आहे, जे आत्मनिर्भरता अंतर्गत ऑपरेशनल तयारी, एकता आणि स्वदेशीकरणावर प्रकाश टाकतो. हा दिवस ऑपरेशन ट्रायंड 1971 ची आठवण म्हणून साजरा केला जातो, जेव्हा भारतीय नौदल दलांनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला होता, जो भारताचा पहिला मोठा नौदल हल्ला होता. केरळमधील शांगुमुगम बीच येथे आयोजित ऑपरेशनल डेमॉन्स्ट्रेशन 2025 मध्ये युद्धनौका, पाणबुड्या, विमाने आणि स्वदेशी बनावटीचे प्लॅटफॉर्म दाखवण्यात आले आहेत, जे भारताच्या वाढत्या सागरी सुरक्षा, प्रतिबंधकता आणि तांत्रिक कौशल्यावर भर देतात. हा उत्सव संरक्षण, मानवतावादी मदत आणि व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यात नौदलाच्या भूमिकेला अधोरेखित करतो. मेघालय शिलाँगमध्ये प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2025 चे आयोजन करत आहे. शिलाँग येथे झालेल्या भारताच्या प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2025 मध्ये AI चे लोकशाहीकरण करण्याचा भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला, ज्यामध्ये इंडिया AI मिशन अंतर्गत 10,300 कोटी रुपयांचा निधी, 38,000 GPU आणि ईशान्येकडील AI डेटा लॅबचा विस्तार यासारख्या प्रमुख गुंतवणुकीचे प्रदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर कौशल्य विकासावर भर देण्यात आला, तसेच समावेशक प्रदेशव्यापी तांत्रिक वाढ सुनिश्चित करण्यासाठी 10 लाख लोकांना प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली.
मार्क टकर यांच्यानंतर ब्रेंडन नेल्सन यांची HSBCच्या अध्यक्षपदी नियुक्ती. HSBC होल्डिंग्जने मार्क टकर यांच्या जागी ब्रेंडन नेल्सन यांची नियुक्ती केली आहे. KPMG मध्ये पूर्वी अंतरिम अध्यक्ष आणि जागतिक बँकिंगचे माजी प्रमुख असलेले नेल्सन 2023 मध्ये HSBCच्या बोर्डात सामील झाले. ते फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑडिट समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना बँकेच्या आशिया केंद्रित धोरण, शुल्क आधारित उत्पन्नातील वाढ आणि भूराजकीय जोखीम यांचे निरीक्षण करतील. टकर यांच्या पहिल्या बाह्य अध्यक्षपदाच्या कार्यकाळानंतर HSBC साठी अंतर्गत नेतृत्वाकडे परतणे हे चिन्हांकित करते. अपर्णा गर्ग यांनी रेल्वे बोर्डाच्या सदस्य वित्त विभाग म्हणून पदभार स्वीकारला. 1 डिसेंबर 2025 रोजी 36 वर्षांचा अनुभव असलेल्या अनुभवी IRAS अधिकारी सुश्री अपर्णा गर्ग यांनी रेल्वे बोर्डाच्या सदस्या म्हणून फायनान्स डिपार्टमेंट वित्त विभाग म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यांना भारतीय रेल्वेच्या आर्थिक नेतृत्वावर सोपवले. मैसूरचे DRM प्रमुख आर्थिक सल्लागार आणि IRIFM चे महासंचालक म्हणून चांगली पार्श्वभूमी, चेबनिंग फेलो आणि वाहतूक अर्थशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून जागतिक शैक्षणिक अनुभवासह या वित्त आणि रेल्वे धोरणात सखोल कौशल्य घेऊन येतात. त्यांची भूमिका आता बजेटिंग, गुंतवणूक नियोजन आणि संसाधनांचे एकत्रीकरण यासारख्या क्षेत्रात आहे. भारतीय रेल्वे आधुनिकीकरण, हरित ऊर्जा, हाय स्पीड रेल्वे आणि डिजिटलायझेशन मध्ये मोठ्या सुधारणा करत आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती धोरणात्मक दृष्ट्या महत्वाची ठरते. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया विद्यापीठ 2026 पर्यंत गुरुग्राम मध्ये पहिले भारतीय कॅम्पस उघडणार आहे. व्हिक्टोरिया विद्यापीठ VU 2026च्या मध्यापर्यंत भारतातील गुरुग्राम मध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडण्यास सज्ज आहे, जे भारताच्या NEP नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम 2020 अंतर्गत परवाना मिळालेल्या पहिल्या परदेशी विद्यापीठांपैकी एक बनेल. या कॅम्पसमध्ये व्यवसाय, IT आणि संशोधन, नवोक्रम या विषयांमध्ये पदवीपूर्वी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असतील, ज्यामध्ये VU चे अद्वितीय ब्लॉक मॉडेल अध्यापन असेल, जे एका वेळी एकाच विषयावर सखोल लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते. या हालचालीमुळे परवडणारे जागतिक शिक्षण मिळते, परदेशात शिक्षण घेण्याची गरज कमी होते आणि भारत ऑस्ट्रेलिया शैक्षणिक सहकार्य मजबूत होते. आंतरराष्ट्रीय चित्ता दिन 2025 भारताच्या चित्त्याच्या पुनरागमनाने जागतिक संवर्धनाची आशा निर्माण केली. आंतरराष्ट्रीय चित्ता दिन 4 डिसेंबर हा जगातील सर्वात वेगवान जमिनीवरील प्राणी आणि डॉक्टर लॉरी मार्कर आणि चित्ता संवर्धन दिन यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संवर्धन प्रयत्नांबद्दल जागरूकता निर्माण करतो. जंगलात फक्त 6500 ते 7100 चित्ते शिल्लक असताना आणि सर्व उपप्रजाती असुरक्षित किंवा अत्यंत धोक्यात असलेल्या म्हणून सूचीबद्ध केल्या गेल्याने भारताचा प्रोजेक्ट चित्ता हा एक मोठा पुनरुज्जीवन यशस्वी झाला आहे. 2022 मध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानात पुन्हा ओळख सुरू झाल्यापासून 2025 पर्यंत 32 चित्ते 21 भारतात जन्मलेल्या शावकांसह वाढली आहे. या प्रतिष्ठित प्रजातीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जागतिक संवर्धन, अधिवास विस्तार आणि जनजागृतीची गरज अधोरेखित करणारा हा दिवस आहे. 2047 पर्यंत भारताला टॉप 3 क्वांटम इकॉनॉमी बनवण्यासाठी नीती आयोग आणि IBM यांनी रोडमॅप सादर केला. 2047 पर्यंत भारताचे टॉप 3 क्वांटम इकॉनॉमीचे उद्दिष्ट नीती आयोगाच्या फ्रंटियर टेक हबने IBMच्या सहकार्याने 2047 पर्यंत जागतिक नेतृत्वाला लक्ष्य करणारा क्वांटम तंत्रज्ञान
रोडमॅप सादर केला. ही योजना स्वदेशी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, क्वांटम स्टार्टअप्स, संरक्षण, आरोग्य सेवा, ऊर्जा आणि वित्त क्षेत्रातील क्षेत्रीय अनुप्रयोग आणि राष्ट्रीय क्वांटम मिशन 6,003 कोटी रुपयावर आधारित सार्वजनिक खासगी सहकार्यावर लक्ष केंद्रित करते. उद्दिष्टांमध्ये नवोपक्रमाला चालना देणे, सॉरी, धोरणात्मक सुरक्षा, प्रतिभा विकास आणि जागतिक क्वांटम बाजारपेठेतील महत्वपूर्ण वाटा मिळवणे यांचा समावेश आहे. 2026च्या वर्ल्ड कप ड्रॉ सेरेमनीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला फिफा शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 5 डिसेंबर 2025 रोजी वॉशिंग्टन DC येथे 2026च्या फिफा विश्वचषक ड्रॉ सेरेमनी दरम्यान ट्रम्प यांना पहिला फिफा शांतता पुरस्कार मिळाला, ज्यामुळे जागतिक वाद निर्माण झाला. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार ट्रम्प यांनी जागतिक संघर्ष कमी करण्याच्या कथित प्रयत्नांना सन्मानित करण्याचा दावा करतो. जरी यापैकी बरेच दावे वादग्रस्त किंवा अतिशयोक्तीपूर्ण होते, टीकाकारांनी ट्रम्प यांच्याशी फिफाच्या राजकीय संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या ध्रुवीकरण करणाऱ्या राजनैतिक रेकॉर्डकडे आणि फिफा आणि त्यांच्या नेटवर्कमधील वाढत्या संबंधांकडे लक्ष वेधले. समर्थकांनी या मान्यतेचा आनंद साजरा केला, तर शांतता कार्यकर्त्यांनी आणि राजकीयांनी या निर्णयावर टीका केली, ज्यामुळे 2026च्या विश्वचषकापूर्वी खेळाच्या राजकारणाबद्दल चिंता निर्माण झाली. भारत, मलेशिया आणि राजस्थानमध्ये हरिमाऊ शक्ती व्यायामाची 5वी आवृत्ती सुरू केली. भारत आणि मलेशियाने 5 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे हरिमाऊ शक्ती सरावाची 5वी आवृत्ती सुरू केली आहे, जी संयुक्त राष्ट्रांच्या अध्याय 7व्या आदेशानुसार उपपारंपरिक ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करते. भारताच्या डोगरा रेजिमेंट आणि मलेशियाच्या 25व्या बटालियनचा समावेश असलेल्या या सरावात इंटर ऑपरेटिबिलिटी, हेलिबॉर्न ऑपरेशन्स, कॉर्डन अँड सर्च ड्रिल्स, कॉम्बॅट रिफ्लेक्स शूटिंग अँड अमर या योगाद्वारे शारीरिक सहनशक्ती प्रशिक्षण यावर भर देण्यात आला आहे, जे मागील आवृत्त्यांच्या जंगल ऑपरेशन्स पासून अर्धशुष्क आणि वाळवंट युद्धाकडे एक धोरणात्मक बदल दर्शवते. DRDOने सशस्त्र दलांना 7 स्वदेशी तंत्रज्ञान हस्तांतरित केले. 2 डिसेंबर 2025 रोजी DRDOने 7 स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान हस्तांतरण केले, जे भारताच्या संरक्षण स्वावलंबनाला एक मोठी चालना देते, ज्यामध्ये तंत्रज्ञान विकास निधी TDF योजनेअंतर्गत विकसित केलेल्या नवोपक्रमांचे प्रदर्शन केले जाते, जे MSME आणि स्टार्टअप्सना 50 कोटी रुपयापर्यंतच्या निधीसह समर्थन देते. हस्तांतरित केलेल्या प्रणाली, ज्यामध्ये एअरबॉर्न जॅमर पॉवर सप्लाय, VLF-HF कम्युनिकेशन सिस्टम, स्वदेशी वॉटर जेट प्रोपल्शन आणि सी वॉटर बॅटरी सिस्टम यांचा समावेश आहे. नौदल, एरोस्पेस आणि EW डोमेनमध्ये महत्वपूर्ण क्षमता मजबूत करतात. यासोबतच धोरणात्मक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात 12 नवीन TDF प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताकडे भारताची वाढती वाटचाल अधोरेखित होते. अमित शहा यांच्या हस्ते बनास डेअरीच्या बायो CNG प्लांटचे उद्घाटन. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो CNG आणि खत प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि त्याला व्हाईट रिव्होल्यूशन 2.0 मधील एक महत्वाचा टप्पा म्हटले. हा प्रकल्प भारताच्या सहकारी दुग्धशाळेच्या मॉडेलला बळकटी देतो, अक्षय ऊर्जेला चालना देतो, मूल्यवर्धित दुग्ध उत्पादनाचा विस्तार करतो आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, विशेषतः ग्रामीण महिलांना सक्षम बनवणे हे उद्दिष्ट ठेवतो. नवीन सुविधा आणि 24,000 कोटी रुपयांच्या सहकारी दृष्टिकोनासह हा उपक्रम शाश्वत वर्तुळाकार दुग्ध व्यवस्थेत गुजरातच्या अग्रणी भूमिकेला बळकटी देतो.
SRR अंतर्गत मतदार यादी पूर्णपणे SIR अंतर्गत मतदार यादी पूर्णपणे डिजिटायझेशन करणारे राजस्थान हे पहिले भारतीय राज्य बनले आहे. विशेष सघन सुधारणा SIR कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे 100% डिजिटायझेशन साध्य करणारे राजस्थान हे पहिले भारतीय राज्य बनले आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता लक्षणीयरित्या सुधारली आहे. 97% मतदार मॅपिंग पूर्ण झाले आहे आणि किमान पडताळणी आवश्यक आहे, ज्यामुळे राज्याने आगामी निवडणूक चक्रापूर्वी डिजिटल प्रशासनासाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. सायबर सुरक्षा आणि डिजिटल नवोपक्रमाला चालना देण्यासाठी NMDC ने IIT कानपूर सोबत सामंजस्य करार केला. NMDC ने सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कामकाजात AI आणि ML चा अवलंब करण्यास गती देण्यासाठी, डिजिटल लवचिकता मजबूत करण्यासाठी आणि उद्योग शैक्षणिक नवोपक्रमांना चालना देण्यासाठी IIT कानपूर सोबत सामंजस्य करार केला आहे. सहकार्य जोखीम मूल्यांकन, प्रशासन, सुरक्षा ऑपरेशन्स, संशोधन आणि प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे NMDC ला भविष्यासाठी तयार सुरक्षित तांत्रिक परिसंस्था तयार करण्यास मदत होईल. रोहित शर्मा 20,000 धावा करणाऱ्या क्लबमध्ये प्रवेश करणारा चौथा भारतीय ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निर्णायक एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा 20,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा केवळ चौथा भारतीय आणि जागतिक स्तरावर 14वा खेळाडू ठरला, ज्याने विशाखापट्टणम मध्ये भारताच्या धावांचा पाठलाग करताना त्याच्या दीर्घायुष्याचे आणि उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले. या मैलाचा दगडाने त्याला एक उत्कृष्ट सलामीवीर म्हणून स्थान मिळवून दिले आहे. त्याने 50 शतके, 500 पेक्षा अधिक सामने आणि 11,500हून अधिक एकदिवसीय धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये सामील झाला आहे आणि तो चालू घडामोडींमधील एक महत्वाचा क्रीडा टप्पा बनला आहे. अबुधाबीच्या नाट्यमय अंतिम फेरीत लँडो नॅरिसनने 2025 फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. लँडो नॅरिसनने 2025 फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला. तो 11वा ब्रिटिश चॅम्पियन बनला आणि 2008 नंतर मॅकलरेनला पहिला ड्रायव्हरचा किताब मिळवून दिला. अबुधाबी GP मध्ये त्याच्या तिसऱ्या स्थानामुळे त्याने मॅक्स वर्स्टापेनवर 2 गुणांची आघाडी मिळवली. जरी वर्स्टापेनने शर्यत जिंकली, मजबूत सातत्य, धोरणात्मक कामगिरी आणि मॅकलरेनच्या हंगामाच्या मध्यात झालेल्या सुधारणांमध्ये नॉरिस F1 च्या सर्वात नवीन स्टार म्हणून उदयास आला. आजची प्रश्न मंजुषा. प्रश्न पहिला आहे, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा सर्वकालीन विक्रम सध्या कोणाच्या नावावर आहे? उत्तर आहे रोहित शर्मा. सर्वाधिक षटकार रोहित शर्मा. व्हाईस ऍडमिरल संजय साधू यांनी अलीकडे कोणता पदभार स्वीकारला आहे? युद्ध नौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक. तिसरा प्रश्न आहे, अमित शहा यांच्या हस्ते अलीकडे कोणत्या संस्थेच्या बायो CNG प्लांटचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर आहे बनास डेअरी. अबुधाबीतील नाट्यमय अंतिम फेरी 2025 फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप कोण जिंकला? उत्तर आहे लँडो नॉरिस. पाचवा प्रश्न आहे, मार्क टक्कर यांच्यानंतर HSBC च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ब्रेंडन नेल्सन. प्रश्न 6वा, ऑस्ट्रेलियातील कोणते विद्यापीठ 2026 पर्यंत गुरुग्राम मध्ये आपला पहिला भारतीय कॅम्पस उघडणार आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या चालू घडामोडीच्या या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बीड युट्यूब चॅनल. ऑल द बेस्ट. धन्यवाद.